सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची सामाजिक अर्थकारणात महत्त्वाची भूमिका आहे. सिंधुदुर्गसह राज्यस्तरावर वैश्य समाज पतसंस्थेचे काम लक्षणीय आहे. 35 वर्षांच्या कार्यकाळात 18 शाखांच्या माध्यमातून वैश्य समाज पतसंस्था स्थानिक लघु आणि मध्यम उद्योजकांना अर्थपुरवठा करून समाजात उद्योजक निर्माण करत आहे. ग्राहक आणि ठेवीदारांचे हित जोपासण्याला वैश्य समाज पतसंस्थेने प्रथम प्राधान्य दिले असल्याचे गौरवोद्गार जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था मर्यादित फोंडाघाटच्या कणकवली येथील स्थलांतरित नूतन शाखेला डॉक्टर शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी पतसंस्था संचालक उमेश वाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर पावसकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कणकवलीचे सहाय्यक निबंधक श्री मारबळ, पतसंस्थेचे वसुली अधिकारी उदय मोदी, शाखा अधिकारी गुरुदास सावंत तसेच शाखा कर्मचारी उपस्थित होते. सर, आपण सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेच्या कणकवली येथील शाखेला भेट दिली आहे. एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेच्या वाटचालीविषयी आपण काय सांगाल? सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट ज्ञाती बांधवांनी सुरू केलेली एक छोटी पतसंस्था 35 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रगती करत आज राज्यस्तरावर 18 शाखांसह दिमाखात कामकाज करत आहे. संस्थेचे सातत्याने ऑडिट वर्ग अ असणं आणि सध्याच्या आर्थिक मापदंडामध्ये संस्था ही पूर्ण निकष करते. त्यामध्ये विशेषतः संस्थेचा जो लिक्विडिटी रेशो आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो हा 25% जास्त आहे. हा असं दर्शवतं की संस्थेची गुंतवणूक, संस्थेची तरलता ही भक्कम आहे. संस्थेकडे साधारणपणे 8,000 ठेवीदार आहेत. 1 लाखापेक्षा जास्त ठेवीदारांची संख्या जी आहे ती 700 आहे. याच्यामुळे संस्थेच्या सगळ्या ठेवी ह्या 1 लाखापर्यंत संरक्षित होणार आहेत. त्यासाठी संस्थेने कालबद्ध अशी पावलं उचललेली आहेत. संस्थेचा राखीव निधी आणि संस्थेचा वसूल भागभांडवल हा जो काही महत्त्वाचा भाग आहे, याच्यानुसार खेळते भांडवल हे साधारणपणे 300-350 कोटीच्या आसपास गेलेलं आहे. एकंदरीत समाज आणि समाजाबाहेरील सर्व घटकांना या संस्थेने सामावून घेऊन चांगल्या रीतीने आर्थिक प्रगती केलेली आहे. संस्थेची 18 शाखा ही प्रगतीचा मापदंड आहे की तिन्ही जिल्ह्यामध्ये आणि राज्यस्तरावर संस्था चांगल्या पद्धतीने कामकाज करते. या संस्थेकडे विश्वासाने आणि आर्थिक विश्वासाने लोकांनी पाहावं, ठेवीदारांनी पाहावं आणि संस्थेच्या प्रगतीला सगळ्यांनी सहाय्यभूत असं कामकाज करावं असं या निमित्ताने मी आवाहनही करतो आणि कणकवली शाखेला चांगल्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो. साहेब, बघितलं तर एकंदरीत आता 18वी शाखा लवकरच सुरू होते आणि ह्या 18 शाखांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती हा सुद्धा एक महत्त्वाचा एक सामाजिक उपक्रम याच्या माध्यमातून पार पडतोय. नोकर भरतीच्या माध्यमातून असेल म्हणा, पिग्मी एजंट असतील असं म्हणा, त्यासोबतच खातेदार किंवा ठेवीदार यांचं हितसुद्धा महत्त्वाचं अशा प्रकारचं एक ब्रीदवाक्य जे आहे ते ही पतसंस्था जोपासते. त्याबद्दल काय सांगाल? विशेषतः कोकणामध्ये स्थानिक पातळीवर आपला जो काही युवक आहे किंवा तरुण वर्ग आहे, उद्योजक आहेत, या उद्योजकांना, तरुणांना आपल्याच ठिकाणी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अशा स्थानिक संस्थांची फार गरज आहे. आणि मुंबईला जो काही आपला चाकरमानी जातो किंवा तरुण जातात, त्यांना आपल्याच ठिकाणी थोपवून ठेवण्यासाठी या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याकडे अशा सामाजिक संस्था ज्या आहेत, म्हणजे ज्ञाती बांधवाच्या संस्था ह्या फार मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. किमान दराने आणि कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीची सेवा देऊन अशा होतकरू तरुणांना, उद्योजकांना आपण या ठिकाणी अर्थपुरवठा करू शकतो. त्यांना या ठिकाणी त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करू शकतो. आणि काही प्रसंगी संस्थेने जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना प्रोत्साहनात्मक काही सवलती दिलेल्या आहेत. त्यांच्यासाठी काही योजनाही राबवलेल्या आहेत. यातून असा या संपूर्ण उद्योग क्षेत्रामध्ये असा मेसेज जातो की खाली आपल्याला अर्थपुरवठ्यासाठी कोणतीही किचकट प्रक्रिया राबवण्याची गरज नाही. अशा ज्या काही सहकारी पतसंस्था आहेत, ज्या स्थानिक आहेत, त्या आपल्या सगळ्या तरुणांना, युवकांना आणि होतकरू उद्योजकांना मदत करतात. आपण नियमित कर्ज परतफेड केली तर निश्चितपणे ह्या संस्था आणखी पुढे येतील आणि मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा ह्या आपल्या तरुणांना, उद्योजकांना होऊ शकतो. त्याच पद्धतीने या संस्थांमार्फत आपण आता असं प्रस्तावित करतो आहे की जे बेरोजगार आहेत, उद्योजक आहेत, छोटे उद्योजक आहेत, त्यांच्या उत्पादनासाठी
आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळवण्याचा एक चांगला प्रघात किंवा एक प्रयत्न या संस्थांच्या मार्फत आपण आता लवकर सुरू करत आहोत, जेणेकरून केवळ उत्पादन किंवा उत्पन्न हा विषय न करता बाजारपेठ विकसित करणे, स्थानिक बाजारपेठ विकसित करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि निश्चितपणे आपल्या स्थानिक परिस्थितीला ते अत्यंत पूरक असा विषय आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेचा वाटा निश्चितच राहील असा मला विश्वास आहे. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक